आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे, सर्वसामान्य रुग्णांसाठी देवदूत डॉक्टर रमेश तारगे. तांत्रिक अडचणी दूर करून रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात शेटे सरांच्या टीमचे मोठे योगदान. मुख्यमंत्र्यांच्या निवडीचे केले कौतुक. आजच्या घडीला वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण हा एक प्रकारे ग्राहक बनलाय. काही रुग्णालयात उत्तम सेवा मिळत असली तरी अनेक ठिकाणी शासकीय योजना उपलब्ध असूनही केवळ तांत्रिक अडचणींमुळे रुग्णांना लाभापासून वंचित राहावे लागते. परिणामी गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते. अशा परिस्थितीत आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे सर्वसामान्य आणि गरजू रुग्णासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरत आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉक्टर रमेश तारगे यांनी केले. प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉक्टर तारगे यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल तसेच डॉक्टर शेटे यांच्या सेवाभावी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. रात्री बेरात्री मदतीला धावणारे नेतृत्व. डॉक्टर तारगे म्हणाले, आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर शेटे यांनी केलेला एक फोनही संजीवनी ठरतो. त्यांच्याशी रात्री अथवा कोणत्याही वेळी संपर्क साधला असता ते तत्परतेने संबंधित जिल्हा समन्वयकांशी चर्चा करून रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचे चीज. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी संपूर्ण टीम ज्या निष्ठेने व समर्पणाने सेवा कार्य करते, त्यामुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आयुष्यमान भारत ही शासनाची महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. योग्य आणि कार्यक्षम व्यक्तीची या पदावर नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय आज सार्थ ठरत आहे. त्यामुळे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू रुग्णांना थेट लाभ मिळत आहे, असेही डॉक्टर तारगे यांनी नमूद केले. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या अविरत सेवा कार्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून समाजातील विविध स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. माधव न्यूज महाराष्ट्र. संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.